मॅगीपेक्षाही लवकर होणारा हेल्दी नाश्ता आज आपण करणार आहोत. तुम्ही आजपर्यंत कधीही नसेल बनवला. एकदम फटाफट बनवून तयार होते. बॅचलरसुद्धा सहज बनवू शकतील, इतका सोपा आहे आणि मॅगीपेक्षा पण पटकन बनवून तयार होते. पोटभरीचा हेल्दी ब्रेकफास्ट म्हणू शकता तुम्ही. व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. चला आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथं 2 ब्रेड स्लाईस घेतले आहेत. आता हे ब्रेड स्लाईस आहेत ना, एकदम फ्रेश आणि ताज्या आहेत. तर शिळ्या असतील ना तर ते असे क्रॅक गेलेले असतात आणि लगेच तुटतात बघा. तर आता शिळ्या आणि ताज्या ओळखून घ्यायच्या. तर एकदम फ्रेश आणि ताज्या असल्यामुळे मी काठासहित तिथं वापरत आहे. जर तुम्हाला काठं वापरायचे नसतील तर मी काढून टाकले तरीही चालेल. आता पाहिजे तशा आकारामध्ये तुम्ही ब्रेड स्लाईस कापून घेऊ शकता. मी मस्त असे चौकोनी आकारामध्ये ब्रेड स्लाईस कापून घेतलेले आहेत. या पद्धतीने करायचं आहे. एकदम फटाफट ही नाश्ता बनवून तयार होते आणि खूप मस्त झाला होता. खरंच एकदा करून बघा. 3 ते 4 मिनटात बनवून तयार होते. आता मस्त असं ब्रेड आपण कट करून घेतलेले आहेत. आता 2 मिरच्या आपल्याला लागणार आहेत. ह्या एकदम कमी तिखट मिरच्या आहेत. ते बारीक बारीक आपल्याला ही मिरची कापून घ्यायची आहे. त्याच्यासोबतच कोथिंबीरसुद्धा कापून घ्यायची आहे. जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही कांदासुद्धा याच्यामध्ये वापरू शकता. तर मिरच्या आपण छान बारीक कापून घेतलेल्या आहेत. आता 2 अंडी आपल्याला इथे लागणार आहेत. 2 अंडी एका वाटीमध्ये आपण फोडून घेणार आहोत. तर जास्त प्रमाणात करायचं असेल तर सगळं मेजरमेंट जास्त प्रमाणात घ्या. खरंच जास्त क्वांटिटीमध्ये करा. कमी क्वांटिटीमध्ये केलं तर तुमच्या घरच्यांना पुरणार नाही. तर आता 2 अंडी वाटीमध्ये फोडून घेतली आहेत. त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकायचा आहे 1 चमचा, पाव चमचा धने पावडर, पाव चमचा गरम मसाला, मिरची आपण बारीक जी चिरली होती ना ते, आणि कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे. सगळं छान मिक्स झालं पाहिजे. या पद्धतीने छान फेटून घ्यायचं आहे. तर हे आपलं मिश्रण तयार आहे. आता बाकीची पुढची प्रोसेस करूया. एक पॅन गरम करून घेतला आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला तूप टाकायचं आहे. जर तुम्हाला बटर वापरायचं असेल तर तुम्ही बटरमध्ये सुद्धा हे मस्त रेसिपी बनवू शकता. मी तुपामध्ये बनवत आहे. माझ्याकडून बटर नव्हतं. तर आता हे आपण छान ब्रेड फ्राय करून घेतले आहेत. म्हणजे फक्त हलकेच आपल्याला टोस्ट करून घ्यायचे आहेत. जास्त कुरकुरीत होईपर्यंत काही म्हणजे गरम करायचं नाही. फक्त आपण तेलामध्ये किंवा तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. एकदम नरमच आहेत, कडक वगैरे झालेले नाहीत. आता प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत. आता त्याच पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा पुन्हा तूप टाकायचं आहे किंवा बटर टाकायचं आहे आणि ही ब्रेड त्याच्यामध्ये मस्त असं टाकून घ्यायचं आहे. गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि जे आपण अंड्याचं मिश्रण करून ठेवलं होतं ना ते सुद्धा ह्याच्यात टाकायचं आहे. आता गॅस फुल करायचा आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम रगडा करायचा नाही, हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त जोर लावून जर तुम्ही हलवत बसले ना याला तर एकदम त्याचा शिरा होईल. तसं करायचं नाही. एकदम हलक्या हाताने आपल्याला सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि फुल गॅस ठेवायचा आहे. म्हणजे पटकन हे छान शिजल्या जाते. नाहीतर बारीक गॅसवर जर तुम्ही ही रेसिपी करसाल ना तर ब्रेड एकदम चुरा होतील आणि त्याचा शिरा होऊन जाईल. तर रेसिपी आपली तयार आहे. मस्त फ्राय करून घेतलेलं आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. गरमागरम सर्व करायचं. खूप मस्त लागते. असंच खाऊ शकता. नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. ओके.